नेतृत्वाची जबाबदारी घेईल. त्याचे नाव असेल अद्भुत सल्लागार, सामर्थ्यशाली देव, चिरंजीव पिता, शांतीचा राजपुत्र. त्याच्या राज्यात सामर्थ्य आणि शांती नांदेल. मरियेला देवदूताचे दर्शन. देवाने गॅब्रिएल दूताला गालिलातील नासरेत गावी पाठवले. योसेफ नावाच्या मनुष्याशी ज्या कुमारीची मागणी झाली होती तिच्याकडे गॅब्रिएल दूताला पाठवले. त्या कुमारीचे नाव होते मरिया. गॅब्रिएल देवदूत मरियेला म्हणाला, अभिवादन, तुझ्यावर कृपा झाली आहे, प्रभू तुझ्याबरोबर आहे. या शब्दांनी मरिया अस्वस्थ झाली आणि या अभिवादनाचा अर्थ काय याचं ती नवल करू लागली. देवदूत तिला म्हणाला, मरिये, भिवू नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. ऐक, तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल व तू त्या बाळाचे नाव येशू ठेव. तेव्हा मरिया देवदूताला म्हणाली, मी कुमारी असल्याने हे कसे घडेल? देवदूत मरियेला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करेल आणि म्हणून हे पवित्र बाळ जन्मास येईल. त्याला देवाचा पुत्र म्हणतील. मरियेचे योसेफाशी लग्न ठरले होते, पण त्याआधीच ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती आहे असे दिसून आले. मरियेचा पती योसेफ चांगला मनुष्य होता, पण असे विचार योसेफाच्या मनात घोळत असतानाच देवदूताने योसेफाला स्वप्नात दर्शन दिले आणि त्याला सांगितले, दाविदाच्या वंशातील योसेफ, मरियेशी लग्न करण्यास नकार करू नकोस, कारण तिला होणारे मूल पवित्र आत्म्यापासून होणार आहे. त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तो त्याच्या लोकांची पापांपासून सुटका करेल. प्रत्येकजण नाव नोंदणी करण्यासाठी आपापल्या गावी गेला. मग योसेफ आणि मरिया नाव नोंदणी करायला बेथलेहेम गावी आले. तेथे असतानाच मरियेची बाळंतपणाची वेळ आली. मरियेने तिच्या पहिल्या मुलास जन्म दिला. मरियेने तिच्या पहिल्या मुलास जन्म दिला. बाळाला बाळंताने गुंडाळले व गव्हाणीत ठेवले. मेंढपाळांचे दर्शन. धनगर होती झोपेत अन देवदूत आले गरजत. धनगर होती झोपेत अन देवदूत आले गरजत. मेंढर बसली अवती भवती मध्ये शेकोटी पेटवली होती. मेंढर बसली अवती भवती मध्ये शेकोटी पेटवली होती. घोंगड घेऊन अंगावरती कोण घेत होत विश्रांती. घोंगड घेऊन अंगावरती कोण घेत होत विश्रांती. अन प्रकाश पडला यावची तर, अन प्रकाश पडला यावची तर, देवदूत आले गरजत. धनगर होती झोपेत अन देवदूत आले गरजत. देवदूत मेंढपाळांना म्हणाला, भिवू नका, कारण मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहे, ज्यामुळे सर्वांना आनंद होणार आहे आणि तुमच्यासाठी ही खून असेल. बाळंतात गुंडाळलेले आणि गोठ्यात झोपलेले बाळ तुम्हाला आढळेल आणि अचानक तेथे देवदूताबरोबर स्वर्गातील सैन्याचा समुदाय जमला. ते देवाची स्तुती करत म्हणत होते, उद्वलोके देवाला गौरव, उद्वलोके देवाला गौरव. आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर देव समाधानी आहे त्या मनुष्यात शांती. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेहेम पर्यंत जाऊ व झालेली जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळ त्यांना सापडले. जेव्हा मेंढपाळांनी त्याला पाहिले तेव्हा देवदूतांनी त्यांना त्या बाळाविषयी जे सांगितले होते ते मेंढपाळांनी सर्वांना सांगितले व सर्व लोक ही गोष्ट ऐकून चकित झाले आणि मेंढपाळांनी पाहिलेल्या व ऐकलेल्या सर्व गोष्टीविषयी देवाचे गौरव व स्तुती करत ते घरी गेले. बेथलेहेमात तारा मार्ग दाखवतो. तारा मार्ग दाखवतो. बेथलेहेमात
येशूच्या जन्मानंतर पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमास येऊन विचारपूस करू लागले. बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर पूर्वेकडून मागील लोक यरुशलेमास येऊन विचारपूस करू लागले. यहुदांचा राजा जन्मास आला आहे, तो कोठे आहे? कारण त्याचा जन्म सूचित करणारा तारा आम्ही पूर्व दिशेस पाहिला, म्हणून त्याला नमन करण्यास आम्ही आलो आहोत. मग राजाने मागील लोकांना बेथलेहेमास पाठवले. जो तारा त्यांनी पूर्वेस पाहिला होता तो जेथे बालक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून मागील लोकांना खूप आनंद झाला. त्यानंतर ते त्या गोठ्यात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहिले व पाया पडून त्यांनी त्या बाळाला नमन केले आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद आणि गंधरस ही दाने बाळाला अर्पली. उद्धार काय आहे, जग का उद्धार काय आहे, उद्धार काय आहे, जग का उद्धार काय आहे. चरनी में जन्मा यीशु मसीहा उद्धार लाया है, उद्धार लाया है. चरनी में जन्मा यीशु मसीहा उद्धार लाया है, उद्धार लाया है. उद्धार काया है, जग का उद्धार काया है, उद्धार काया है, जग का उद्धार काया